नमस्कार मित्रांनो, सध्या आपण जर बघत असले मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये विकासापेक्षा भाकास गप्पेला जास्त महत्त्व आहे. कारण आपण बघत असेल, एक महिन्यापासून कोणत्या ना कोणतं एक प्रकरण समोर येतो आणि त्या विकासाऐवजी भाकास या गप्पा मोठ्या प्रमाणात चालवले. मित्रांनो, आपण बघत असेल, आजीदादाचं प्रकरण झालं, त्यानंतर लगेच भोंदूबाबाचं प्रकरण आलं. म्हणजे आजीदादाचा विषय मागं पडला, त्यांचा तपास कसा चालू आहे, काय चालू आहे त्याबद्दलचं काही हे नाही, त्यांच्यावर साधा FIR सुद्धा नोंदवला गेला नाही. मध्ये त्यानंतर भोंदूबाबाचं प्रकरण समोर आलं. भोंदूबाबाचं प्रकरण मिटत तस लगे महिला क्रांती मोर्चा, महिलांच्या आरक्षणासंदर्भात जे विधेयक झालं, ते विधेयकामध्ये सत्ताधारी पक्षाला कुठं अपयश आलं. त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये एक सर्वसाधारण महिला एक तिच्या न्याय हक्कासाठी एक रस्ता मागत होती. कुठंतरी त्या रस्त्यात अडली आणि मुलाला शाळेत सोडायचं होतं म्हणून तिचा एक साहजिकच राग अनावर झाला आणि तिने पाण्याची बॉटल भिरकावली आणि लगेच तिच्यावर सुद्धा एक गुन्हा नोंद झाला. म्हणजे ते भोंदूबाबाचं प्रकरण मागं पडलं की या महिलेचं प्रकरण आलं. आणि आता या महिलेचं प्रकरण कुठं मागं पडत नाही तर लगेच आपले बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अत्यंत असे घाणेरडं विधान केलेलं आहे आणि एका प्रकाशकाला एक जीवे मारण्याची धमकी दिली. निश्चित जीवे मारण्याची धमकी दिली नाही तर पूर्ण कुटुंबाचा त्यांनी त्यांचा उद्धार केला. आया बहिणीवर शिव्या गेल्या, त्यांची ती आईला घाण शिव्या दिल्या, बायकोला शिव्या गेल्या आणि पानसरेचं कसं झालं तसंच तुझंसुद्धा होईल, त्यांचे हाल कसे झाले, हे असे वेगवेगळे प्रकारचे अशा घाणेरड्या शिवाय केल्या मित्रांनो. आणि एक लाजिरवाणी गोष्ट म्हणजे ते एक संविधानिक पदावर बसलेले, ते एक संविधानानं निर्माण केलेल्या पदावर ते बसलेले एक विधानसभेचे आमदार आहे. अशा घाणेरडे वक्तव्य केलं मित्रांनो की तिची पूर्ण ती व्हायरल कॅसेट आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. मित्रांनो, जसं काही त्यांनी एक रेकॉर्ड ब्रेक करायचा होता मित्रांनो, 5-6 मिनिटाच्या त्या रेकॉर्डिंग जी व्हायरल झाली त्यामध्ये त्यांनी असा एक विश्वविक्रम केला आणि 38 शिव्यांची एक उधळण त्यांनी त्या सर्वसाधारण एक प्रकाशक आहे त्यांच्यावर केली. का म्हणे आणि त्याचं कारण काय एकच मित्रांनो, तर शिवाजी कोण होता. आता हे पुस्तक कोणी लिहिलं हे त्यांना कदाचित माहीत नसावं, कारण हे पुस्तक 40 वर्षापासूनचं आहे आणि बऱ्याचशा म्हणजे याच्या प्रती खपल्या गेलेल्या आहे. पण या महोदयांना माहीत नसेल की लेखक आणि प्रकाशक कोण असतंय म्हणून, कारण यांचं शिक्षणावरूनच त्यांचं एक परिचिती आपल्याला येते की किती अनपडपणा आहेत. हे 9वी पास असा आहे आमदारानं नको त्या प्रकारे त्या प्रकाशकाला शिवी दिली, जीवे मारण्याची धमकी दिली. आणि एवढंच काय, ते स्वतःचे एक छत्रपती शिवाजी महाराजाचे वंशज सांगतात. आता ते वंशज असेल असं मला वाटत नाही, कारण त्यांच्या बोलण्याहून त्यांनी अशी शिवी दिली की शिवाजी महाराज काय तुझ्या आईचे नवरा आहे का. मग मला सांगा, अपमान शिवाजी महाराजाचा कोणी केला हो? त्या प्रकाशकांनी केला का हा आमदार आहे या आमदारने केला? खरं त्याला संजय म्हणायची तर लायकी नाही, त्याला संजय म्हणायला पाहिजे, कारण संजयच्या सुद्धा तो लायकीचा नाही. एवढे घाण शब्द त्यांनी वापरलेले मित्रांनो. आणि जेणे कोणी ह्या महिलांनी हे शब्द ऐकलेत त्यांच्या तळपायची आग मस्तकाला निश्चितच गेली असेल मित्रांनो. त्यांनी असं सांगितलं, असं विधान केलं मित्रांनो की पूर्ण आज आपल्या राज्यामध्ये या एक अशी तीव्र अशा भावना निर्माण झालेली. या गायकवाडचा राजीनामा घ्यायला पाहिजे. फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्याला शिक्षासुद्धा झाली पाहिजे. मित्रांनो, आपण जे आमदार निवडून देतो विधानसभेमध्ये ते सुशिक्षित असे आमदार निवडून दिले पाहिजे की जेणेकरून नको त्या प्रश्नावर त्यांनी नाही तर हव्या असणाऱ्या प्रश्नावर त्यांनी त्या विधानसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे. मित्रांनो, आज त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न असतात, आरोग्याचे प्रश्न असतात, शिक्षणाचे प्रश्न असतात, शेतकऱ्याचे प्रश्न असतात. त्या प्रश्नावर ते त्या ठिकाणी बोलत नाही मित्रांनो, कारण त्या ठिकाणी त्यांना प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे पण त्यांना प्रश्न मांडता येत नाही मित्रांनो. कारण ते आपण असे गवार अनपड असे आमदार निवडून दिलेले हे त्या लायकीचे नाही, त्या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचा हा आमदार नाही आहे. त्यामुळं त्यांच्या तोंडून मित्रांनो ही असे घाण विधानं या ठिकाणी येत असतात. मित्रांनो, त्यांनी अभ्यास केला नसेल. हे 40 वर्षाचं पुस्तक हे गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आहे आणि कितीतरी एक हे लोकप्रिय असं हे पुस्तक हे घराघरात हे वाचले गेले असेल. पण या माननीय महोदयांनी त्यांना या पुस्तकाचं काही देणं घेणं नसते.
फक्त त्यांनी कुठंतरी एक त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात त्यांना हे पुस्तक मिळालं आणि त्यांनी ते सरळ फक्त पहिलं पुस्तकाचं पान बघितलं असेल की त्यावर होतं शिवाजी कोण होता. आता शिवाजी कोण होता म्हणजे हा शिवाजी लागल्यामुळं ते एक आदरपूर्वक शब्द आहे, पण या महोदयांना समजलं की ते उद्धटवाचक शब्द आहे. पण त्यांनी पूर्ण ते पुस्तक आत उघडलं आहे का, पुस्तक वाचलं आहे का, हा खरा प्रश्न निर्माण होतो. कारण यांची आणि पुस्तकाची कधी शिवचरित्राची कधी गाठ भेट झालेली नसेल. फक्त एक शिवाजी कोण होता एक या नावावरून त्यांनी एवढं या प्रकाशकाला घाण शिव्या दिल्या मित्रांनो, एवढ्या निंदनीय शिव्या दिल्या की खरं तर ह्या आमदाराचा इतका त्यांना ताबड कठोर कारवाई व्हायला पाहिजे, याला अटक व्हायला पाहिजे. पण यांचे जे पक्षाचे सर्व असतात ते एक म्हणतात की तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय करणार आणि फक्त ते एक म्हणतात की त्यांना आम्ही समज दिली. अहो समज देऊन चालणार का? यांनी एक वेळेस हे केलं का? असे कितीतरी प्रकारचे यांनी कारनामे याच्या अगोदर केलेले. त्यामुळे आमदाराला मोठ्या प्रमाणात शिक्षा व्हायला पाहिजे आणि जनतेतून असा मोठा रोष या आमदाराच्या विरोधात मित्रांनो सध्याला चालू आहे. मीडियाच्या माध्यमातून असेल, पेपरच्या माध्यमातून असेल, तर या आमदारावर कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे. मित्रांनो ते शिवाजी महाराजाविषयी त्यांना एवढा आदर आहे तर त्यांना माहिती असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यामध्ये जे मावळे होते ते कोणत्या जातीचे होते, कोणी एका जातीचे नव्हते. आणि त्यांनी याचा स्पष्ट उल्लेख केला की त्या प्रकाशाला का तो ब्राह्मण आहे. शिवाजी महाराजाच्या मावळ्यात फक्त हिंदूच होते का हो? अहो मुस्लिम, न्हावी, मदार सर्व जातीचे होते. पण तुमचा आणि या इतिहासाचा काही संबंध नाही, त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. ते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये बाजीप्रभू असतील, जीवा महाले असतील, जोपर्यंत शिवाजी महाराज गडावर जात नाही तोपर्यंत या बाजीप्रभूने खिंड लढवली. आपले हात तुटले गेले तोपर्यंत त्यांनी या आवाज येत नाही घंटेचा तोपर्यंत खिंड रोखून धरली होती. आणि ज्यावेळेस माझा छत्रपती शिवाजी महाराज गडावर पोचले त्यावेळेस ते धारातीर्थ पडले आणि जीव सोडला. म्हणजे छत्रपती याचं एक सांगायचा उद्देश मित्रांनो, शिवाजी महाराज हे कोणी एका जातीचे नव्हते. फक्त याने वाटण्याचं काम या राजकारण्यांनी केलेलं आहे. इलेक्शन जाऊन आलं की जय भाऊनी जय शिवाजी म्हणायची. आता हा संजय गायकवाड ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते जय शिवाजी जय भाऊनी म्हणत असेल ना, मग जय शिवाजी म्हणतो ना, मग त्यावेळेस तुझ्या तोंडून काय येत नाही जय भाऊनी जय शिवाजी महाराज छत्रपती असं काय येत नाही? अहो ते आदरानं आपण एक जय भाऊनी जय शिवाजी म्हणतो. आणि असे कितीतरी मित्रांनो असे पुस्तके त्या ठिकाणी शिवाजी संबोधलेलं गेलं आहे, पण ते आदरयुक्त संबोधलेलं गेलेलं आहे मित्रांनो, आदरयुक्त असं त्यात उल्लेख झालेला आहे. मित्रांनो याला इतिहास काही माहीत नसेल. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे एक असं एक पुस्तक प्राध्यापक नामदेव राव जाधव यांनी केलेले. हे पुस्तक म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे की त्यांचं एक व्यवसायासंबंधी त्यांचं जे आरमार होतं, त्यांची निवड कशा पद्धतीने करायचे, त्यांचे व्यवहार कशा असायच्या, हेच एक व्यवसायाला धरून एक मॅनेजमेंट हे पुस्तक लिहिलेलं आहे शिवाजी द मॅनेजमेंट गुरु. पण यांना याचा कधी वास नसेल म्हणून आज या जनतेतून एवढं तीव्र या माणसाचा निषेध होत आहे की या माणसाला अटकाट व्हायलाच पाहिजे आणि त्याचा राजीनामासुद्धा घ्यायला पाहिजे. कारण असे अनपढ, असुशिक्षित आणि असे गवार हे आदमी विधानसभेमध्ये नको आहे आपल्याला. कारण त्यांनी एकच असे प्रकारम केलेले, असे कितीतरी प्रकारचे त्यांनी त्या ठिकाणी प्रकारम केलेले. आणि मित्रांनो आपण एक मराठीमध्ये पुन्हा एक म्हणजे कुंभार जसा लोटा आणि बाप जसा बेटा. अहो या खासदाराच्या या आमदाराच्या मुलांनासुद्धा एक गाडीवर बसून विरोधकांना शिवीगाळ केलेली आणि अशी कितीतरी त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मित्रांनो आता साहजिकच आहे, बाप जसा बेटा आणि कुंभार तसे लोटा म्हणजे या आमदाराची वागणूक त्याच्या मुलाला सुद्धा आता लागलेली आहे. मित्रांनो अशी शिववंशवळ अशी पुढं चालणार आहे का? आणि फक्त शिवाजी महाराजाचा आदर दाखवायचा. काय आदर घेता हो तुम्ही? अहो तुम्ही गाडीवर बसून तुमचा मुलगा बोनेटवर चढून लोकांना शिव्या देतो, विरोधकांना शिव्या देतात. म्हणजे तुमचंच आचरण आणि तुमचेच विचार आणि तुमच्या त्या या मुलाला लागते. त्यामुळं खरी दर म्हणलं तर अगोदर या आमदारला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला पाहिजे. तेव्हा कुठं मित्रांनो नवीन असं कोणी धाडस करणार नाही. बरं या महाशयांचं पहिलंच कर्तव्य नाही आहे असं वाईट बोलण्याचं. याच्या अगोदर त्यांनी सुद्धा मोठमोठे कारनामे केलेले आहे. एक कॅन्टीनमध्ये असेल मित्रांनो
की एका कॅन्टीन व्यवस्थापकाला एक खराब अन्न दिल्याच्या, खराब भाजी दिल्याच्या कारणावरून एवढी मोठी मारहाण केली की तो बिचारा स्वतःचे हात जोडतोय, पाय पडतो, तरी या महाशयांनी त्यांना खूप असं मारलेलं आपण पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यावेळेससुद्धा मित्रांनो या महोदयावर काही कारवाई झाली नाही. आणि असंच जर या लोकांना जर असंच खतपाणी जर मिळत राहिलं तर एक दिवस आपलं राज्य बिहार आणि उत्तर प्रदेश त्या राज्याला मागं टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण या लोकांचे जे बोलते चालते धनी आहेत ते वेगळेच असायला पाहिजे. यांना एवढा माज येतो कसला, यांच्यात एवढी डेअरिंग येते कशी? जिवे मारेपर्यंत तुझ्या घरात घुसेल, तुझ्या आईला काय करेल, बायकोविषयी घाणघाण शिव्या, बहिणीविषयी घाणघाण शिव्या, तिची जीभ घसडून टाकेल. अहो, सर्वसामान्य व्यक्तीनं जर अशी भाषा जर केली तर त्या व्यक्तीला लगेच अटक होते. मित्रांनो, आपण बघितलं असेल मुंबईमध्ये तो जन आक्रोश मोर्चा काढला होता भारतीय जनता पार्टीनं. त्याचं नेतृत्व मुंबईच्या महापौरांनी गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यावेळी एक सर्वसाधारण महिना त्या मोर्चामध्ये आडली होती आणि तिला मुलांना एक आणवाचं होतं. साहजिकच तिचा राग अनावर झाला आणि कुठं तिने एक बाटली भिरकावली, काही शिवीगाळ तर केली नाही, पण त्या महिलेवर तक्रार दाखल केलेली आहे मित्रांनो. पण आतापर्यंत एवढे मोठे महाशय हे, या महाशयावर अजून गुन्हा नोंद झाले नाही. प्रकाश प्रशांत आंबी यांनी कोल्हापूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. काल त्यांची कंप्लेंट घेतली नाही, परवाही कंप्लेंट घेतली नाही. मग असे वेगळे वेगळे न्याय असेत काय? आता सर्वसाधारण जनतेतून एक आवाज उठवला जातो मित्रांनो, या आमदारला अटक व्हायला पाहिजे. आणि या जर आमदारला अटक जर झाली मित्रांनो की असं दुबारा हे धाडस करणार नाही. कारण आतापर्यंत या माणसांनी एक कारनामा केला नाही तर असे कितीतरी कारनामे या माणसाचे समोर आलेले मित्रांनो. आपण जर बघत असेल की विधानसभेचं तर झालं की किती एक त्यांनी एक लांब लचक अशी एक विकृत अशी भावना त्यांची की यांची खरं जर म्हणलं तर खूप असे वेगवेगळे कारनामे मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या पुस्तकाच्या संदर्भात संबंधित व्यक्तीबद्दल जीभ खेचून घ्यावी अशी आशयाची धमकी त्यांनी दिलेली आणि याचा अनेक अशा संघटनांनी निषेध केलेला आहे मित्रांनो. आमदार निवासातील ते कॅन्टीन होतं मुंबईतील आमदार निवासात खराब अन्न दिल्याच्या आरोपावरून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला थप्पड, लाथा, बुक्क्यांनी एवढी मारहाण केली की तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला आणि सर्व पक्षांनी, समाजसेवकांनी, जे समाजकार्य करतात त्यांनी यावर टीका केलेली. तरी या महाशयाला काही पश्चाताप नाही आहे. कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली ना, त्यावर त्यांनी पत्रकारांनी त्यांना विचारलं, त्यावेळेस ते म्हणले की मला काही यामध्ये दुःख नाही आहे. आणि त्यावेळेस ते एक म्हणले की जे खराब अन्न होतं की ते खराब अन्न कुठंतरी एक पुराण विभागाला, या महाशयांना पुराण विभाग आणि पुरातत्व विभाग हे सुद्धा समजत नाही. पुरातत्व विभाग कशाची चाचणी करते ते यांना माहीत नाही. आणि कुठं दूध असेल, भाजीपाला कोणत्या लॅबमध्ये याची काय निकृष्ट दर्जा तपासला जातो हे यांना माहीत नाही. ते त्यांच्या बोलण्यातून एक कळतं की हे किती शिकलेले माणसांनी, यांचं शिक्षण किती, हाच प्रश्न आता मित्रांनो निर्माण होतो. आणि म्हणून आता पूर्ण जनतेतून यांना अटक व्हायला पाहिजे ही मागणी चालू. मित्रांनो, त्यांचा दुसरा एक प्रकारक्रम असे कितीतरी लांब्या रांगा लागेल मित्रांनो. एक MIMचे नेते इम्तियाज जलील हे संभाजीनगरचे 2019-24 पर्यंतचे खासदार होते. त्या खासदार साहेबाबद्दल सुद्धा यांनी एक असं विधान केलं की मारून टाकू, धडा शिकू, अशा प्रकारची धमकी दिलेली आहे मित्रांनो. मग यांना अशी धमकी द्यायला हे गवार अनपट ठेवलेत कशाला आमदार? ती इम्तियाज जलील खासदार संसदेमध्ये एवढ्या आक्रमकतेने आपल्या जिल्ह्याचे प्रश्न मांडतात, इंग्लिशमधून मांडतात, त्यांचं भाषण एवढं गाजलेलं आहे आणि तुम्ही काय त्यांना धमकी देता?
अहो तुम्ही त्यांच्या केसाची बराबरी करू शकत नाही, त्यांच्या नखाची तुम्ही सुद्धा बराबरी करू शकत नाही आणि तुम्ही त्यांना धमकी दिली. बरं एवढ्यावरच नाही, परत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आमदार निवासातल्या कर्मचाऱ्याला मारत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. शिळं आणि खराब अन्न दिल्याचं कारण सांगत गायकवाडांनी मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केली. बुलढाण्याचे आमदार असलेले गायकवाड याआधीही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले होते. त्यांचा व्हिडिओ समोर आल्यावर काँग्रेसच्या नाना पटोलेंनी टीका केली आहे आणि तुम्हाला गरीब माणसाला मारहाण करण्यासाठी सत्तेत पाठवलं नाही असं म्हटलंय. तर शिवसेनेच्या शंभूराजे देसाईंनी संजय गायकवाडांशी बोलून एवढा उद्रेक का झाला याची माहिती घेऊ असं म्हटलंय. दरम्यान संजय गायकवाड यांनी घडल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय. कल रात में मेरे रूटीन टाइम पर 10 बजे मैंने खाने का ऑर्डर किया. सो मैंने दाल चावल और 2 चपाती मंगाया. चावल का निवाला मैंने खाते से मुझे महसूस हो गया कि इसमें कुछ तो भी प्रॉब्लम है. सो दूसरा निवाला खाने के बाद में मुझे वोमिटिंग हुई और मैंने उसका स्मेल लिया तो वो निष्कृष्ट दर्जे का खाना नहीं था, वो सड़ा हुआ खाना था. तो मैं जैसी हालत में मैं खाना खा रहा था वैसे मैं नीचे गया और वो मैनेजर से मैंने पूछा कि ये खाना आपने दिया है? बोले हाँ हमने दिया है. तो किसने लाया था? तो सब लोगों को लाया. मैंने मैनेजर और उनके 6 लोग और जो बैठे हुए खाने पर जो लोग बैठे थे उसको सबको ये स्मेल दिखाया. तो बोले ये बहुत गंदा है, ये खाने जैसा नहीं है. फिर मैंने उनको बताया कि मैंने आपको 10 बार ऐसे समझाया कि आप खाना अच्छे से दिया करो. आप हमारी जिंदगी से खेल रहे हैं, हमारी जान से खेल रहे हैं. ये अगर हम ये पॉइजन वाला खाना खाएंगे तो हम कल हमारी जान को कुछ भी हो सकता है. आज हजारों लोग वहां आते हैं, कर्मचारी आते हैं, पार्टी के कार्यकर्ता आते हैं. आप इसी तरह का खाना अगर उनको पेश करते हैं या देते हैं तो उनकी तो जान खतरे में. इसलिए जो रिएक्शन मेरी बात में रात में आई तो बहुत समझाने के बाद में, हर भाषा में समझाने के बाद, अगर ये लोग सुधरते नहीं है तो मुझे मेरी स्टाईल से मुझे उनसे बात करना पडेगा. मित्रांनो, एवढा मोठा पराक्रम केल्यावर सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. एक नारी आणि सर्वांना भारी महिलेने जो आक्रोश व्यक्त केला ते आपण बघू. Did you not understand? Did you not understand? No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मेरे से कोई बात नहीं करेगा. यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ. याच्यातून एक म्हणायचं मित्रांनो की या महिलेवर सुद्धा किती अन्याय झाला. तिच्यावर एक लगेच तक्रार केली आणि तिला अटक झाली की काय असं, म्हणजे तक्रार तर केलेलीच आहे. मित्रांनो, असं एक आपल्याला वाटतं की मग आता संजय गायकवाडला हे लोक संरक्षण देतात. एक गुन्हा केला का? नाही, असे 8-10 गुन्हे त्यांनी केलेले. मग मला एक सांगा तुम्ही, एक गरिबाला वेगळा एक न्याय आणि श्रीमंताला वेगळा न्याय, असं काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या देशासाठी संविधान लिहिलं, त्या संविधानामध्ये काही जाती धर्मानुसार वेगवेगळे न्याय दिले का? का उच्च नीच, गरीब श्रीमंत असे काही न्याय दिलेत का? सर्वांसाठी हे संविधान लिहिलेलं आहे. प्रत्येक देशासाठी, प्रत्येक देशातल्या राज्यासाठी आणि राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे संविधान लिहिलेलं आहे आणि सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. मित्रांनो, बोलण्याचा, चालण्याचा, आपलं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जीवावर आपण मित्रांनो आपले विचार आपण समाजापूर्व मांडू शकतो. कोणावर अन्याय जर होत असेल त्या संबंधी बोलू शकतो. मित्रांनो, मग आता या ठिकाणी संजय शिरसाटला न्याय का नाही? पूर्ण राज्यातून आता एकच तळमळ होते की या आमदाराला अटक का होत नाही. जशी ज्या बाईनं थोडा रस्ता मागवला होता तिच्यावर एक तक्रार दिली गेली, मग ती गरीब होती म्हणून तिच्यावर तक्रार केली का? गुन्हा नोंदवला गेला का? मग या संजय शिरसाट गायकवाडवर का गुन्हा नोंदवला जात नाही? या गायकवाडवर पहिला गुन्हा नोंद व्हायला पाहिजे आणि याला अटक व्हायला पाहिजे. अटकच नाही तर मित्रांनो याला जेलची वारी व्हायला पाहिजे, याची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे. तेव्हाच कुठंतरी एक समान न्याय सर्वांना मिळेल असं वाटतं मित्रांनो. बरं, एवढ्यावरच थांबली नाही. या महाशयांनी राहुल गांधीबद्दल सुद्धा जीभ छाटण्याचं काम केलेलं आहे. अहो, हे कुठून शब्द येतात यांच्या तोंडातून? हे गवार अनपढ लोक आहेत, जीभ छाटण्याची भाषा.
आता बी या आंबीची जीभ छाटण्याची भाषा, राहुल गांधीची जीभ छाटण्याची भाषा. अहो राहुल गांधी